नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया इयत्ता 9वीच्या गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 7 सांख्यिकी आणि या प्रकरणातील सराव संच 7.1। या सराव संचामध्ये आपल्याला एकूण 2 प्रश्न सोडवायचे आहेत, ज्यामध्ये पहिल्या प्रश्नासाठी काढायचा आहे शतमान स्तंभालेख आणि दुसऱ्या प्रश्नासाठी काढायचा आहे शतमान स्तंभालेख आणि विभाजित स्तंभालेख। या 2 प्रश्नांची एकूण 3 आलेख काढायचे आहेत। तर आपण टप्प्याटप्प्याने एक एक प्रश्न घेऊन पाहूया की या प्रश्नाचे आलेख कसे काढायचे आहेत ते। तर सराव संच 7.1 मधला पहिला जो प्रश्न आहे तो आहे, खालील सारणीमध्ये भारतातील ट्रक व बस यांची जवळच्या पूर्ण लाखातील संख्या दिली आहे, त्यावरून शतमान स्तंभालेख काढा। शतमाने जवळच्या पूर्णांकात घ्या आणि इथं माहिती दिली आहे की वर्ष 2006 ते 2007 या वर्षामध्ये भारतातील ट्रक यांची संख्या होती 47 लाख आणि बसची संख्या होती 9 लाख। 2007 आणि 8 मध्ये भारतातील ट्रकची संख्या होती 56 लाख आणि बसची संख्या होती 13 लाख। त्यानंतर 2008 आणि 2009 मध्ये ट्रकची संख्या होती 60 लाख आणि बसची संख्या होती त्याच वर्षात 16 लाख। 2009-10 मध्ये ट्रकची संख्या होती 63 आणि बसची संख्या झाली 18 लाख। ही 63 लाख आणि 18 लाख। तर ही जी माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे, या माहितीचा काढायचा आहे शतमान स्तंभालेख। तर अगोदर आपण शतमान स्तंभालेख काढण्यासाठी या ट्रकच्या संख्येचं आणि बसच्या संख्येचं आपल्याला काढावे लागेल शेकडा प्रमाण। शेकडा प्रमाण काढण्यासाठी 2006 आणि 7 मध्ये बसची संख्या आणि ट्रकची संख्या या दोन्हीची बेरीज करावी लागेल। मग ही जी बेरीज असेल त्याचं रूपांतर आपल्याला 100 मध्ये करावं लागेल, शतमानामध्ये करावं लागेल। म्हणून आपण हा जो भाग आहे तो एका सारणीमध्ये घेऊ आणि ट्रकच्या संख्येचं आणि बसच्या संख्येचं शेकडा प्रमाण किती आहे ते माहित करून घेऊ। आणि एकदा का ट्रकच्या संख्येचं आणि बसच्या संख्येचं शेकडा प्रमाण माहित झालं की लगेचच आपल्याला त्यावरून शतमान स्तंभालेख काढता येणार आहे। अगदी याच पद्धतीनं आपण पाठीमागच्या प्रकरणावर आधारित जे व्हिडिओ तयार केलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जसं की त्रिकोणमिती असेल, अर्थनियोजन असेल, दोन्ही भागामधील जे व्हिडिओ आहेत त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर जाऊन तुम्ही तेही व्हिडिओ पाहू शकता। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी मदत होईल आणि अत्यंत सोप्या रीतीनं आपल्याला हा गणिताचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मदत होईल। तर चला पाहूया आपण की या ट्रकच्या संख्येचं आणि बसच्या संख्येचं शेकडा प्रमाण काय आहे। यासाठी मी एक दुसरी सारणी तयार करून घेतली आहे। ती मी सारणी या ठिकाणी काढतो की ती सारणी आहे वर्ष 2006-7 जे इथं दिलंय आपल्याला। ट्रकची संख्या आहे 47, बसची संख्या आहे 9। 2007-8 मध्ये ट्रकची संख्या 46 आहे आणि बसची संख्या मी घेतली 13, दिलेली माहिती। इथं ट्रकची संख्या आहे 60, बसची संख्या आहे 16, नंतर ट्रकची संख्या आहे 63 2009-10 मध्ये आणि बसची संख्या दिलेली आहे 18। ती आपण या सारणीमध्ये इथं मांडून घेतली। आता यांची एकूण बेरीज आपण या ठिकाणी करून घेऊ। तर 47 अधिक 9 हे होतील 56। आता 56 अधिक 13 ही बेरीज केली तर 6 अधिक 3 9 आणि 5 आणि 1 6 69 येईल। इथं 6 ला 6 येतील, 7 अधिक 1 6, नंतर 8 अधिक 3 11 ला 1, 7 ला 1, 1 अधिक 1 2 आणि 6 आणि 2 8 81। आता 2006-7 मध्ये आपल्याला बसचं शेकडा प्रमाण किती होतं हे मिळवायचं आहे। तर आता आपल्याला ट्रकचं शेकडा प्रमाण मिळवायचं किंवा तुम्ही बसचं शेकडा प्रमाण मिळवा, 100तून ते वजा करा म्हणजे ट्रकचं शेकडा प्रमाण मिळेल। म्हणजे बसचं आणि ट्रकचं दोन्ही शेकडा प्रमाण आपल्याला मिळवायचं आहे। मी या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला घेऊन सांगतो, बाकीचे उदाहरणासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि इथल्या संख्या घ्या। तर मी या ठिकाणी घेतो आहे बसची संख्या 9
ही 9 लाख ही संख्या 56 लाखापैकी आहे, तर 100पैकी हे प्रमाण किती काढायचं आहे? तर बसचे शेकडा प्रमाण, बसचे शेकडा प्रमाण. तर ते मिळेल आपल्याला की हे जे 9 लाख आहेत ते आहेत 56 लाखापैकी. 56 लाखापैकी 9 लाख गुणिले 100, 100रातलं प्रमाण काढायचं म्हणून गुणिले 100 केला आपण. आणि मग आता हा भागाकार 9 आणि 100चा गुणाकार करून त्याला 56 भाग द्या, किंवा 9 न 56ला भाग द्या, किंवा मग 56 100ला भाग द्या, कोणतंही जे तुम्हाला सोपं वाटेल ते. तर 9 आणि इथं दोन्हीही संख्या 56 आणि 100 दोन्ही संख्या सम आहे, त्यामुळे याला 2 निश्चित भाग जाईल. तर बे दोन्ही 4, 1 उरला, इथं 16 होतील, बे 8 16, इथं बे 5 10, बे 0 0. आता काय मिळालं पहा, 9 गुणिले 50 भागिले 28. परत या दोन्ही संख्या सम आहेत म्हणून आणखी एकदा 2 न भाग देऊ. तर बे 1 बे, बे 4 8, इथं बे दोन्ही 4, 1 उरतो 10 होतात, बे 5 10, बरोबर येईल 9 गुणिले 25 भागिले येतील 14. आता हा गुणाकार करून भागाकार केला की आपल्याला बसचं शेकडा प्रमाण मिळेल. मग 9 गुणिले 25 हे येतील 225 भागिले 14. हा भागाकार करू, 225 भागिले 14, 14 न भाग देऊ. तर 14 1 14, 22 पैकी 14 वजा झाले 8 उरतात, 8वर घेऊया हे वरचे 5 म्हणजे होतील 85. आणि आता भाग जाईल 6चा, इथे येतील 14 सक 84, उरेल 1. आता 14 न 1ला भाग जाणार नाही म्हणून देऊ दशांश, आणि या बदल्यात घेऊ 0. तर आता परत भाग जात नाही म्हणून इथं घेऊ 0. म्हणजे जवळचा पूर्णांक कोणता मिळाल आपल्याला? 16.0 मिळतात, म्हणून जवळचा पूर्णांक हा 16च म्हणावा लागेल. आणि म्हणून बसचं शेकडा प्रमाण मिळालं आपल्याला 16. तर आता हे जर 16 शेकडा प्रमाण बसचं असेल तर ट्रकचं 100 मधून 16 वजा केल्यानंतर आपल्याला मिळतील 84. म्हणजे ट्रकचं शेकडा प्रमाण आहे 84 2006 आणि 7 मध्ये. या पद्धतीनं 2007 आणि 8 मध्ये बसचं आणि ट्रकचं शेकडा प्रमाण काढू. तर मी आणखी एक उदाहरण घेतो, बाकीचे तुम्ही दोन्ही सराव करा आणि मग यामधले अंक तुम्हाला घेता येतील. कारण आपला वेळ जास्त या ठिकाणी जाईल म्हणून व्हिडिओची लांबी वाढेल, म्हणून मी काय करतो आणखी एक उदाहरण घेतो. राहिलेल्या 2 उदाहरणासाठी तुम्ही सराव करा, तुम्हाला निश्चित जमेल ते. आता आपण इथं बसचं प्रमाण आहे 13, एकूण आहेत 69 लाख बसेस, म्हणून बसचे शेकडा प्रमाण 2007-8 मध्ये बसचे शेकडा प्रमाण किंवा शतमान, बसचे शतमान घेतलं आपण तर 13 आहेत 69 लाखापैकी 13 लाख गुणिले 100. तर हा गुणाकार करू, तर हा येईल 1300. याला भाग द्यायचा आहे 69 न. तर याला आपण 70 समजू भागाकार करण्यासाठी, सोपा जाण्यासाठी. तर 70 दोन्ही होतात 140, तर इथं 130च आहेत, म्हणजे 2चा भाग तर जाणार नाही म्हणून भाग देऊया 1चा. वजाबाकी करू, 130 पैकी 69 गेले वजा झाले, तर 10 पैकी 9 गेले, 1 राहिला, चाला 1, 6 आणि 1 7, 13 पैकी 7 गेले, खाली राहिले 6, उरले 61, 1 वजा 1 0 येईल, 61 उरले. वरून घेऊया आपण हा शून्याचा. आता झाले 610 आणि याला आपण 70 समजतोय. 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 9चा भाग जास्त होतील म्हणून 7 8 56. तर 560 आपण यामधून वजा इथं आपल्याला गुणाकार करावा लागेल 8चा आणि 69चा. तर 8 9 72 ला 2, आजचे 7, 8 6 48 आणि 7 येतील 55 म्हणजे 552. आता वजाबाकी करू, तर 10 पैकी 2 वजा झाले तर राहिले 8, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 11 पैकी 6 गेले, खाली राहिले 5, हातचा 1, 5 आणि 1 6, 6 वजा 6 0, 58 उरतात. आता 69 आहेत इथं, 58 आहेत इथं, मग पूर्ण भाग तर जाणार नाही म्हणून दशांश देऊ आणि त्या बदल्यात 0 घेऊ. आता 580 आले आणि इथं आपण 8चा भाग दिला होता तर 552 आलं होतं, म्हणजे पुन्हा एकदा 8चाच भाग जाईल म्हणून इथं 552 उरतील. आता वजाबाकी जी काही असेल ती इथं येईल 18.8.
तर हा भागाकार आला 18.8, परंतु आपल्याला जवळचा पूर्णांक घ्यायचा आहे, म्हणून 18.8 हे जवळ आहेत पूर्णांकाच्या 19च्या, म्हणून आपण हा जवळचा पूर्णांक घेतला 19, आणि म्हणून इथं बसचं शेकडा प्रमाण मिळालं आपल्याला 19. आता हे जर 19 असतील तर 100 वजा 19 केलं तर ट्रकचं शेकडा प्रमाण मिळेल, आणि म्हणून 100 वजा 19 हे मिळतील आपल्याला 81. तर इथलं प्रमाण आहे 81 ट्रकचं. अगदी याच रीतीनं तुम्ही राहिलेले हे 2 जे रकाने आहेत ते पूर्ण करा. तर या ठिकाणी मी हे अंक घेतलेले आहेत 79, 21, 78 आणि 22. तुम्हाला अगदी याच पद्धतीने हे सोडवता येणार आहे. तुम्ही सुद्धा हे अंक या ठिकाणी असे तयार करून घ्या. तर आता या माहितीवरून आपल्याला काढायचं आहे शतमान स्तंभालेख. तर यासाठी लागेल आपल्याला आलेख पेपर, म्हणून मी या ठिकाणी आलेख पेपर घेतो आणि या आलेख पेपरवरती हा शतमान स्तंभालेख आपण काढू. तर आता तयार केलेली माहिती मी या बाजूला घेतली आणि आलेख पेपर इथं घेतला या बाजूला. तर या आलेख पेपरवरती आपण काढूया एक्स अक्ष, आणि या एक्स अक्षावरती माहिती घ्यायची आपल्याला सालाची, की कोणत्या साली किती बसचं प्रमाण होतं किंवा ट्रकचं प्रमाण किती होतं, आणि वाय अक्षावर ते घ्यायचं आहे आपल्याला शेकडा प्रमाण, म्हणून इथं वाय अक्षावर येईल शेकडा प्रमाण. तर मी या ठिकाणी एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढले. तर शेकडा प्रमाण घेताना आपण इथं घेऊया 10, हे घेऊया 20, हे येतील 30, हे 40, हे येतील 50, हे येतील 60, हे येतील 70, 80, हे येतील 90 आणि हे येतील 100. आपल्याला थोडीशी ही रेषा वाढवावी लागेल. तर मी या ठिकाणी घेतले 100. तर इथं आहेत 100. परत मी थोडंसं बाजूला घेतो याला. तर इथपर्यंत 100 ही संख्या आली शेकडा प्रमाणात. तर आता एक्स अक्षावरती घेऊ आपण साल. तर इथं घेऊ आपण 2006-7, 2006-2007. नंतर इथं एक स्तंभ सोडला, इथं घेऊ आपण 2007-8, 2007-2008. एक स्तंभ रिकामा सोडू, इथं घेऊ आपण 2008-9, 2008-2009. आणि एक स्तंभ सोडला आपण आणि घेतलं 2009-2010. आता 2000 अगोदर आपण 100चे पूर्ण रकाने करून घेऊ, 100चे स्तंभ काढून घेऊ, कारण आपण हे शेकडामध्ये दाखवणार आहेत, शतमानामध्ये दाखवणार आहेत. तर आपण सर्व हे 100चे स्तंभ तयार करून घेऊ. तर आता आपण हे सर्व स्तंभ, सर्व वर्षाचे स्तंभ हे 100चे घेऊ, कारण या अंकाची बेरीज 100 येणार आहे. आणि 100मध्ये आपल्याला ट्रकचं प्रमाण 84 आहे, ट्रकचं प्रमाण 81 आहे हे दाखवायचं आहे. म्हणून हे सर्व स्तंभ आपल्याला 100चे पूर्ण करून घेऊ. तर हा पहिला स्तंभ झाला हा 100चा. अगदी असाच दुसरा स्तंभ सुद्धा आपण हा 100चा पूर्ण करून घेऊ. तर आता हा दुसरा स्तंभ तो सुद्धा मी 100चा काढून घेतला. तिसरा स्तंभ सुद्धा आपण तो 100चा काढून घेऊ. हा घेतला 100चा स्तंभ. आणि आता एक स्तंभ राहिला शेवटचा, तर हा सुद्धा मी या 4 वर्षासाठी 100चे स्तंभ पूर्ण करून घेतले. इथं आपल्याला जागा अपुरी असल्यामुळं अशी अडचण आलेली आहे, परंतु तुमच्याकडे भरपूर जागा उपलब्ध असेल तुम्ही काढू शकता. तर आता इथं ट्रकचं शेकडा प्रमाण आहे 84. मग तुम्ही अगोदर ट्रकचं घ्या किंवा त्याच्या खाली बसचं घ्या किंवा वरच्या बाजूला ट्रकचं घ्या, खालच्या बाजूला बसचं घ्या, कोणतंही घ्या. तर 84 बसेस आहेत 100%मध्ये. तर 100 इथं एक रेषा आपल्याला 2 संख्या दाखवते. इथं पहा 10 आहेत, तर 2, 4, 6, 8 आणि 10
एक रेषा 2 वाहनांची संख्या दर्शवते. मग 84 आहेत ट्रकची संख्या, म्हणून 84 असतील तर आपल्याला 80च्या पुढे 2 रेषा घ्याव्या लागतील. म्हणून 80च्या पुढची दुसरी रेषा आपण इथं कव्हर करू. तर इथपर्यंत जी संख्या आहे ही संख्या आहे, मी कलर चेंज करतो थोडा. तर ही जी संख्या आहे 84, हे 80च्या पुढची दुसरी रेषा आहे. तर ही संख्या आहे ट्रकची इथपर्यंत. कुठून? यापासून इथपर्यंतची. तर मी याला या निळ्या रंगाच्या रेषा मारतो इथं, म्हणजे तुम्हाला ते स्पष्ट लक्षात येईल. हा जो खालचा स्तंभ आहे तो दाखवतोय आपल्याला ट्रकची संख्या. 2006 आणि 7 मध्ये ट्रकची संख्या किती होती भारतातील. आणि आता शिल्लक राहिलेली जी वरचा स्पेस आहे तो काय दर्शवेल आपल्याला की 2006-7 साली असलेल्या भारतातील बसची संख्या. मग इथं प्रमाण जे घेतलेलं आहे आपण इथं लिहायला पाहिजे. आपल्याला जागा कमी आहे. तुम्ही या उजव्या कोपऱ्यात हे प्रमाण लिहा. तर मी या ठिकाणी लिहितो प्रमाण कशावरती? वाय अक्षावर. वाय अक्षावर काय घेतलं प्रमाण? हे सुरुवातीलाच घ्या. एक्स आणि वाय अक्ष काढल्यानंतर की 1 सेमी बरोबर 10 वाहने. 10 वाहन आहेत. 1 सेंटीमीटर मध्ये 10 वाहन. आता याच पद्धतीनं हे 81 ट्रकची संख्या आहे 2007-8 मध्ये. म्हणून 80च्या 81 असल्यामुळं आपल्याला एक रेषा ही 2ची दाखवते. तुम्हाला जर इथं 10 रेषा असतील तर तुम्हाला एक रेषा ही एका वाहनासाठी वापरता येईल. तर परफेक्ट मला इथं एक रेषा म्हणजे 82 वाहनं दर्शवेल. तर मी थोडंसं या पूर्ण रेषेच्या खाली 80च्या पुढं एक रेषा आणि त्याच्या मधोमध मी रेषा घेईल, म्हणजे ती असेल 81 ट्रकची संख्या. इथं घेईल मी. तुम्हाला 1 सेंटीमीटर मध्ये ज्या 2 रेषा मिळतात त्या तुम्हाला व्यवस्थितपणे काढता येईल. मी इथपर्यंत घेतो 81. आणि ही जी संख्या आहे ही आहे भारतातील 2000 कोणतं वर्ष आहे? 2007-8 मधलं ट्रकची संख्येच. आणि आता वरचा जो स्पेस शिल्लक राहिला ही दाखवेल आपल्याला बसची संख्या. ती किती आहे? 19 आहे 100 पैकी. हा जो स्तंभ दाखवतो तो दाखवतो बसची संख्या. आता पुढे जाऊया आपण. इथं आहेत 79 ट्रक या 2008-9 मध्ये. मग 79 म्हणजे 80ला एक वाहन कमी आहे, परंतु आपल्याला एका रेषेची किंमत 2 मिळते. म्हणून आपल्याला 80 पेक्षा एक रेषेनं खाली यावं लागेल. परंतु एक रेषानं जर मी खाली आलो तर ते 78 दाखवेल. म्हणून मी 80 आणि 78च्या दरम्यान मी रेषा वडील, जेणेकरून आपल्याला ती मिळेल या वर्षातील ट्रकची संख्या. तुमच्याकडं 1 सेंटीमीटर मध्ये जर 10 रेषा असतील तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि मग आता ही असेल भारतातील 2008-9 मधील ट्रकची संख्या. याला तुम्ही पूर्ण छायांकित करू शकता किंवा रेखांकित करू शकता किंवा डॉट काढू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. आणि आता ही जी वरची संख्या आहे ती आहे बसची संख्या, ती आहे 21. आता राहिला शेवटचा स्तंभ 2009-10 साठी. ट्रकचं प्रमाण आहे 78. तर 78 मला काढता येईल परफेक्ट की 80ला एक रेषा कमी घेता येईल. तर मी या ठिकाणी काढतो 78. कारण एक रेषा ही 2 वाहनं दर्शवत आहे. 1 सेंटीमीटर मध्ये 10 वाहनं, म्हणजे इथं एक रेषा 2 वाहनांना दर्शवेल. तर 80 पेक्षा 2 वाहनं कमी म्हणजे येतील 78. तर हा जो स्तंभ असेल खालच्या बाजूचा तर तो दर्शवेल आपल्याला 2009-10 मध्ये ट्रकची संख्या. आणि या वरचा शिल्लक राहिलेला भाग तो असेल बसच्या संख्येचा. तर आता हे प्रमाण आणि अशा पद्धतीनं दर्शवण्यासाठी मी एक बॉक्स काढून घेतो आणि यामध्ये ज्या लाल रेषा ओढलेल्या आहेत आपण, त्या लाल रेषाचा जो स्तंभ आहे किंवा स्तंभाचा जो भाग आहे तो दाखवतो आपल्याला शेकडा बसचे प्रमाण. आणि जो निळ्या रंगामध्ये दर्शवलेला भाग आहे तो भाग दर्शवतो आपल्याला
ट्रकचे शेकडा प्रमाण, तर ते आहे ट्रकचे शेकडा प्रमाण. आणि म्हणून आपण इथं लिहूया की बसचे शेकडा प्रमाण आणि हे असेल ट्रकचे शेकडा प्रमाण. हे कुठं लिहायचं आपल्याला, तर या आलेख पेपरवरती उजव्या कोपऱ्यामध्ये ट्रकचे शेकडा प्रमाण ते लिहायचे आपल्याला इथं. तर अशा रीतीनं जो दुसरा प्रश्न आहे, आपल्याला यामध्ये बराचसा वेळ लागलेला आहे. दुसरा प्रश्न अगदी तुम्हाला तो पटकन सोडवता येईल. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला शतमान स्तंभालेख तर काढायचाच आहे, परंतु आणखी काढायचा आहे विभाज्य स्तंभालेख. तर त्यासाठी आपण स्वतंत्रपणे दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मला खात्री आहे, कारण शतमान स्तंभालेख काढायला आज आपण शिकलेलो आहोत. तर असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न घेऊन. तोपर्यंत नमस्कार.